आई, उनके जो नोज है, उनके जो बाल है, वो बंदा है ही नहीं उसमें। सीधा सीधा आप भी देख सकते हो, फोटो से पता चलता है। सर मराठीमध्ये सांगा काय नक्की आज युक्तिवाद पार पडलेला आहे, काय बाजू आपण मांडलेली आहे? आज मी कोर्टाला स्पष्ट सांगितलं होतं की आज पोलीस कस्टडीची आरोपीची गरज नाही आहे, कारण पोलीस कस्टडीमध्ये जे आरोपीच्या वेपन आणि जे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट होता, जे 5 दिवसामध्ये त्यांनी काय केलं काय नाही केलं त्याच्यामध्ये आपल्याला कळेल. पण त्याने जे इन्व्हेस्टिगेशन आहे ऑलरेडी ते कम्प्लिटेड आहे. नक्कीच, परंतु या ठिकाणी सिन्सर असेल, बूट असेल, या संदर्भात देखील तपासणी करायची, त्यामुळे पोलिसांनी कोणते आता तो बूट आहे, तो ज्वेलरी तर नाहीये. बूट तर कोण लपवून शकत नाही ना. फॅमिली मेंबरला सांगण्यात आलेलं नाही असं देखील येस येस. जेव्हा अरेस्ट केला गेलाय, त्याला उचलला गेलाय, तेव्हा त्यांना काय कोणताही इंटिमेशन न करता त्यांना आणला गेलाय आणि येऊन त्याला असं दाखवलं. सरकारी वकिलांकडून काय युक्तिवाद आहे तो करण्यात आला? सरकारी वकीलकडून ते वेपन कुठून आणलाय आणि ते फॉरेन्सिकच्या आणि ते बांगलादेश फेस रिकग्निशन साठी आहे तर ते देखील सांगण्यात आलेलं होतं आणि आपण देखील या संदर्भात युक्तिवाद म्हणलेला नक्की काय म्हणणं आहे? फेस रेकग्निशन मध्ये मला वाटतं आता जे फॉरेन्सिक मध्ये जे पाठवणार आहेत आणि ते त्यांनी रिक्रिएशन केलेले आहेत, त्या फॉरेन्सिक आणि ते त्या फेस मध्ये फेस रेकग्निशनचा मेथड असतो, त्या मेथड प्रमाणे त्यांचे ते नोज, आईज आणि आपले जे स्ट्रक्चर, जॉ लाईन हे सगळे मॅच करतात. त्या मॅच वरून आपल्याला कळेल की तो आरोपी, कारण एकच सीसीटीव्ही फुटेज आहे 6व्या माळ्यावरचा, बाकी एंटायर बिल्डिंग मध्ये कुठेच सीसीटीव्ही फुटेज नाहीये. हे अचंबाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आणि 11 माळा डुप्लेक्स फ्लॅट असून सुद्धा घरात त्याची बायको असून सुद्धा, साहेब करीना कपूर सुद्धा असून, त्याचे फॅमिली मेंबर्स मेल असून सुद्धा त्यांना हॉस्पिटलला अकॉमोडेट नाही केलंय. तो रिक्षाने जातोय अशी ही गोष्ट. आणि मला सगळ्यात कोर्टात आज एक मुद्दा मी स्पष्ट मांडलाय की if the offense has been done, if the person Saif Ali Khan has been injured, why he had not called 100 number? Why he had not called to the security guard? Why he had not called to any concerned person? Why Kareena Kapoor has not called 1003 or any helpline number? Should immediately the cops should have arrived to the place. त्यांना ते रेमेडी असून सुद्धा नाही घेतलं आणि डिले ऑफ 1 hour. There is a delay of 45 minutes, 1 hour. Whatever delay, after that the Saif has went to the hospital. That is a very incident happened that is very questionable. FIR was registered. फिंगरप्रिंटचा देखील मुद्दा मांडलेला आहे त्या संदर्भात. फिंगरप्रिंट, आता जे फिंगरप्रिंट जर आयो आणि हे लोकांनी अगोदर घेतले असेल आणि हे फिंगरप्रिंट आता आरोपी भेटण्या 1 आठवड्यानंतर सापडलाय आणि तो फिंगरप्रिंट मला फक्त एकच गोष्ट आहे की जेव्हा फिंगरप्रिंट पाहिजे असतंय इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला, वाय दॅट होल कॉरिडॉर हॅज नॉट बीन सील्ड? वाय इट हॅज नॉट बीन सील्ड? if you want to appoint the forensic team and the fingerprint would be taken by the forensic person, then the building has to be sealed, the flat has to be sealed, and then afterward the forensic team has to arrive at the spot. That has not been shown. Neither any forensic letter has been forwarded that time. They had not taken any finger, but that fingerprint will not be valid in our eyes of law because it's the afterthought. सर, तुम्ही आशिलाशी देखील तुमच्या मुलीला काय नक्की त्याचं म्हणणं आहे, काय तुमची आहे ती चर्चा झाली? आशिलाशी बोलणं झालंय, तो खूप घाबरलाय आता मॅटर हाईप झाल्यामुळे. दुसरी गोष्ट, त्यांनी सांगितलंय की माझं असं काही नाहीये उद्देश, मी काय केलं नाहीये, मी असं काही नाही, मला याच्यामध्ये फसवलं गेलं. त्याच्या वडिलांचं देखील म्हणणं आहे की तो व्यक्ती आहे तो माझा मुलगा नाहीये, ते देखील शिक्षण माध्यमातून दिसतात. वडिलांसुद्धा त्यांनी बोललाय, वडिलांशी पण बोलणं झालंय, तो बोलतोय की माझा तो नाहीये. जर त्याचे लहानपणाचे पण फोटो बघितले आपण तर तो फोटो आणि हा फोटो पण मॅच होणार नाही, हे पण फोटो मॅच होणार.